रवा आप्पे हे हलके, मऊ आणि चविष्ट दक्षिण भारतीय नाश्त्याचा पदार्थ आहे. रव्यापासून बनवलेले हे आप्पे बाहेरून हलके, कुरकुरीत आणि आतून स्पंजी असतात. तर नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत रवा आप्पे. चला मग अगदी झटपट अशा बनणाऱ्या रेसिपीला चालू करूया. तर आहे ना, 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही असं प्रमाण मी घेतलेलं आहे. थोडासा मोठाच रवा होता माझ्याकडे म्हणून तो वापरलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल ना तरी तुम्ही वापरू शकता. तर कधी काय होतं माहिती आहे का, मुलांच्या टिफिनसाठी आहे ना आपल्याला आप्पे तर द्यायचे असतात, पण आहे ना घाई गडबडीमध्ये आपण डाळ तांदूळ किंवा मिक्स डाळ आहे ना भिजत घालायचं विसरून जातो. त्यामुळे तुमच्या मुलांना नाराज न करता इन्स्टंट आणि अगदी झटपट होणारे असे रवा आप्पे ना बनवून खरंच खाऊ घालू शकता आणि खुश करू शकता. आणि काही झंझट नाही हो, एकदम सिंपल आणि साधी सोपी रेसिपी आहे. 2 वाटी रवा 1 वाटी दही असं प्रमाण घेऊन आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मावेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे. खूप पातळही नाही आहे, खूप दाटसरही नाही आहे. अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ना ते 15 ते 20 मिनिटामध्ये आहे ना भिजवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाका. तर इथे मी आहे ना बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे आणि थोडीफार कोथिंबीर घेतलेली आहे. हे जे सर्व साहित्य आहे ना ते रव्याच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे. यानंतर यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर असा खायचा सोडा आणि थोडं पाणी टाकायचं आहे. आणि परत एकदा हे जे मिश्रण आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आहे. कमी तेलात बनणारे हे आप्पे आरोग्यदायी असून सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी आहे ना उत्तम पर्याय आहेत. नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी अगदी सॉससोबतसुद्धा खाल्ले ना तर आप्पेची चव आहे ना आणखीन वाढते. तरी ते ना आप्पेचं मिश्रण जे आहे ना ते परफेक्ट असं आप्पे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आहे ना आता आप्पे बनवायला घेऊया. आता ठेवूया गॅसवरती आहे ना आप्पेचं भांडं आणि त्याला आहे ना सुरुवातीला खूप थोडंसं जरा जास्तच तेल टाकायचं बरं का, कारण आहे ना आप्पे चिकटण्याची शक्यता असते भांड्याला. त्यामुळं सुरुवातीला जरा जास्तच तेल टाका. यामध्ये सर्व असं तेल जे आहे ना ते भांड्याला पूर्णपणे लागलं पाहिजे. यानंतर चमच्याच्या साहाय्याने असं आप्पे पात्रामध्ये आहे ना असं बॅटर भरत जावा. मंडळी, तुम्हाला मिक्स डाळीचे आप्पे किंवा झटपट असे रव्याचे आप्पे खायला आवडतात? मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर एक एक करून सर्व जे भांडं आहे ना आप्पेचं ते मी पूर्णपणे असं भरून घेत आहे. खूप काहीसं जास्तही टाकत नाही आहे आणि कमीही टाकत नाही आहे. तर अशा पद्धतीने सर्व जे भांडं आहे ना ते भरून घ्यायचं आहे. यानंतर झाकण ठेवून अगदी 5 ते 7 मिनिटासाठी हे जे आप्पे आहेत ना ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आफ्टर 5 ते 7 मिनिटानंतर आहे ना झाकण खोलून पाहूया आणि पाहू शकता किती मस्त हे जे आप्पे आहेत ना ते छान असे फुगले गेलेले आहेत आणि इझिलीसुद्धा निघत आहेत. आणि आप्याची जी खालची बाजू आहे ना तीसुद्धा खूप छान अशी परतली गेलेली आहे, भाजली गेलेली आहे. तर सर्व जे आप्पे आहेत ना ते काढून परत दुसऱ्या बाजूने जे आहे ना ते आपण भाजून घेणार आहोत. मस्तपैकी असे कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर आहे ना मस्त अशी नारळाची चटणी बनवा किंवा शेंगदाण्याची चटणी बनवा. दोन्ही चटणी नाही बनवल्या ना तरी अगदी तुम्ही सॉससोबत आहे ना हे आप्पे आहे ना एन्जॉय करू शकता. तर मग आहे ना कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी मात्र नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.